नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपली रेसिपी आहे बेसनाचे लाडू आणि मोदक. त्याच्यासाठी मी इथे 4 वाट्या पीठ घेतले आहे. कुठली पण वाटी तुम्ही याच्यासाठी सेट करू शकता. त्याच वाटीने मोजून 2.5 पट साखर घेतली आहे. किंचित गोडीला पाहिजे असेल तर 3 वाट्या साखर तुम्ही घेऊ शकता. इथे पिठी साखर घ्यायची आहे. आता इथे नॉर्मल टेम्परेचरचे 1.5 कप तूप घेतले आहे. 1.5 वाटी तूप घेतले आहे आणि अर्धा कप काजू, पिस्ते, बदाम असे मी कट करून घेतले आहे. वेलची पावडर आपल्याला लागणार आहे. किंचित जाडसर असं रवाळ पीठ हे आहे. मिनिटभर आपल्याला हे पीठ फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कढई आणि पीठ हे फास्ट गॅसवर आपल्याला मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे. मिनिटभरानंतर आपल्याला अर्धी वाटी तूप पिठामध्ये घालायचं आहे. आता गॅसची आच आपल्याला स्लो ते मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे. आता इथून 5 मिनिट आपल्याला हे बेसन पीठ असं स्लो ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप करून आपल्याला इथे पिठामध्ये मिक्स करत भाजायचे आहे. बेसन पीठ आपले भाजून होत आहे. 5 मिनिटं झाली आहे. आणखी आपण थोडं तूप बेसन पिठामध्ये घालून घेऊ आणि परत बेसन पीठ हे 3 ते 4 मिनिट भाजून घेऊ. 3 ते 4 मिनिटं झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता बेसन पीठ अशा पद्धतीने भाजून तयार होत आहे. आणखी थोडं तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आणखी बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बदामी रंगावर बेसन पीठ हे भाजून घ्यायचं आहे. एका वेळेस तूप न वापरता आपण थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला इथे तूप वापरायचे आहे. म्हणजे तुपाचे प्रमाण सुद्धा लाडूमध्ये जास्त होणार नाही. आता शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप आपल्याला लाडवाच्या मिश्रणात टाकायचं आहे आणि मिश्रण हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. बदामी रंगावर येईपर्यंत हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 कप नॉर्मल टेम्परेचरचे तूप वापरले आहे. बेसनाचा रंग हा बदलला आहे आणि चांगले बुळबुळे पण येऊ लागले आहे. तुम्ही इथे बघू शकता. घरभर सुगंध दरवळतो आहे. म्हणजे आपले बेसन पीठ चांगले भाजले गेले असे समजायचे आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि पाव वाटी उकळून थंड केलेलं दूध मी इथे वापरलं आहे आणि दूध हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रोसेसमुळे लाडू हे अगदी दाणेदार आणि मऊसूत तयार होतात. अजिबात खराब होत नाही. 15 ते 20 दिवस हे लाडू सहज टिकतात आणि चवीला अप्रतिम असे तयार होतात. आता 2.5 वाट्या पिठी साखर आपल्याला ह्या लाडवाच्या मिश्रणात घालायची आहे. पण बेसन पीठ हे किंचित कोमट झाल्यावर आपल्याला ही पिठी साखर मिक्स करायची आहे. बेसन पीठ आणि पिठी साखर चांगली मिक्स करून घेऊ. बेसन पीठ आणि पिठी साखर चांगली मिक्स झाल्यावर मिश्रण हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर आपल्याला लाडू हे वळायचे आहेत. एकाच मिश्रणापासून लाडू आणि मोदक आपण दोन्ही पण बनवू शकतो. मोदक बनवायचे असेल तर मोदक बनवू शकता किंवा लाडू पण बनवू शकता. दोन्हीही अप्रतिम असे चवीला लागतात. आता एका मोठ्या भांड्यात संपूर्ण मिश्रण हे काढून घेऊ. लाडूचं मिश्रण संपूर्ण थंड झालं आहे. आता आपल्याला आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ते हे मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडेसे बेदाणे पण मी इथे वापरले आहे. मध्ये मध्ये तोंडामध्ये बेदाणे, काजू, बदामाचे तुकडे आले की अप्रतिम असे चवीला लागतात. आणि 1 मोठा चमचा भरून आपल्याला इथे वेलची, जायफळ पूड वापरायची आहे. मिश्रण चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे. क्वांटिटी जास्त वाटत असेल तर
थोडं मिश्रण बाजूला काढून घेऊन ते तुम्ही चांगलं सॉफ्ट असं मळून घेऊ शकता. त्याच्यामुळे लाडू हे सॉफ्ट असे टेक्स्चरचे तयार होतात, शिवाय दाणेदारही तयार होतात आणि अप्रतिम चवीचे असे लागतात. तुम्हाला थोडं तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही पाव वाटी तूप गरम करून ह्या लाडवाच्या मिश्रणात घालू शकता. मिश्रणाला बाइंडिंग हे चांगलं येत आहे. सहज आपण ह्या मिश्रणापासून लाडू वळू शकतो, लाडू हे तयार करू शकतो. अशा पद्धतीने लाडू हे तयार करून घ्या. पिस्ता किंवा बेदाणे घालून तुम्ही याची सजावट करू शकता. अशा पद्धतीने सर्व लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. लाडवावर थोडी चकाकी हवी असेल तर थोडं तुपाचं प्रमाण इथे तुम्ही वापरू शकता. पाव वाटी तूप गरम करून पातळ करून तुम्ही इथे ह्या मिश्रणात आणखी थोडं घालून लाडू वळून घेऊ शकता. अशा पद्धतीने लाडू आपण तयार करून घेऊ. ह्याच मिश्रणापासून मोदकसुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो. सगळे लाडू आपल्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अप्रतिम चवीचे हे लाडू बनतात, नक्की बनवून बघा. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असेल तर अशा पद्धतीच्या लाडवाचा किंवा मोदकाचा तुम्ही नैवेद्य नक्कीच दाखवू शकता. आता आपण मोदक तयार करून बघू. अशा पद्धतीचा साचा घेऊन मिश्रण आपल्याला साच्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे आणि चांगलं दाबून हे मिश्रण भरायचं आहे, म्हणजे मोदकाला छान असा आकार येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने मोदक हे तयार करून घेऊ. इथे ज्या वाटीचं मी प्रमाण घेतलं होतं त्या वाटीच्या प्रमाणाने 20 ते 25 मिनिटं मला बेसन भाजायला लागली आहेत आणि 21 लाडू आणि 15 मोदक हे ह्या क्वांटिटीचे तयार झाले आहेत. अशा पद्धतीने लाडू आणि मोदक तुम्ही नक्की बनवून बघा आणि बाप्पाला नक्की अशा लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.